नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं खूप मनापासून स्वागत करते आहे आपल्या आजच्या एका नवीन मध्ये. ॲक्च्युली व्लॉग सध्या कंटिन्यू येत नाही आहे. रिझन काही असं विशेष नाही आहे. रिझन फक्त माझी सखी आहे. सध्या डोळ्यात तेल घालून तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं आहे. ती इतकी आगाऊ झालेली आहे आणि एवढं करून सुद्धा काल काय पराक्रम केले सखी आम्ही. काल काय केलं तू? कुठून पडली? काल तिने ह्या सोफ्यावरनं उडी मारली. मी कंटिन्यू तिच्या मागे असते. आता ते घर आवरणं वगैरे पण मी सोडून दिलं की राहू द्या, थोडा पसारा राहिला तर लेकीकडे लक्ष द्या. एवढं असून काल फक्त निखिल किचनमध्ये गेला आणि ती सोफ्यावर ती खेळत होती. मी जे शेजारीच होती आणि तो तिकडे गेला. तो काय करणार आहे हे बघण्यासाठी तिने क्षणार्धात उडी मारली खाली. हे खालचे 2 दात वरती गेले. सगळं रक्त झालं होतं का निखिल? ते असं झालं होतं. पण काही नाही, 2 मिनिटं आम्ही रडलो. होठ पूर्ण सुजून गेलेला होता. 2 मिनिटं ती रडली आणि परत सेम प्रक्रिया करायला लागली. तर मला असं झालं की सखी मी तुझं काय करू. त्यामुळे खूप कंटिन्यू हाय कर. तर असा काहीसा त्रास जो आहे त्या माझ्या लेकीने द्यायला प्रॉपर सुरुवात केली आहे. आणि मागच्या 8 दिवसापासून काय झालंय ना, निखिलचं कंटिन्यू ऑफिस चालू आहे. 3-3, 4-4 तास तो रूममध्ये बंद असतो. मी तिला सांगते की पप्पा ऑफिसला गेलाय आणि मग जेव्हा तो अचानक तिला दिसतो ना 4-5 तासांनी, तर ती त्याच्याकडे इतकी जाते की मग ती मला ओळखच देत नाही. म्हणजे तिला माझ्या हातून खायचं नसतं, तिला माझ्याकडे यायचं नसतं. इव्हन काल पडली तरी तिला माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं. ती नुसती निखिलच्या मागे 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 असते सध्या. जेव्हा तो दिसला तिला असं वाटतं तो बाहेर जातो की काय, किंवा पप्पा दिसत नाही मला 3-4 तास, कारण तिला अशी सवय नाही त्याच्यापासून. तो त्याचं वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे कंटिन्यू तो दिसत असतो तिला. पण मागच्या 8-1 दिवसापासून जरा गडबडच चालू आहे. त्याच्यामुळे ती निखिलचा पिछाच सोडत नाहीये. निखिल वॉशरूम मध्ये गेला तर ती लिटरली बाहेर बसून राहते. मला तिची कीव येते सध्या. बट जे आहे ते असं आहे. त्याच्यामुळे मला सगळीकडे जरा एक्स्ट्रा लक्ष द्यावं लागतंय. आणि आम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह झालोय, अति ऍक्टिव्ह झालोय. आणि बाय द वे काल म्हणजे मला बोलायचं नसतं त्या विषयावर, बट स्टील मी सांगते कारण मला सखीबद्दल बोलायला आवडत नाही. एकाची कमेंट आली होती की ती कुपोषित दिसायला लागली आहे. तर मला नाव बिव काय घ्यायचं नाही आहे, बट मला एक सांगायचं आहे, बाळाला बाळसं आहे म्हणजेच बाळ खूप हेल्दी आहे असं नाही आहे. सखीचं वेट तिच्या वेट चार्टप्रमाणे बरोबर आहे. नजर न लागो, ती इतकी छान खाते पिते. तिचं इतकं छान रुटीन बसलेलं आहे. ती दूध पिते, ती सगळं खाते जे मी तिला देते ते. तिची झोप चांगली आहे. ती खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. म्हणजे तिच्या हातात जर मी ते डिजिटल वॉच घातलं तर ती काय सिम्पली 3-4-5 हजार स्टेप्स चालत असेल दिवसभरात. सो ती खूप ॲक्टिव्ह पण आहे. या व्यतिरिक्त काय पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या कॅटेगरीत तुम्हाला कोणाला मोडायचं असेल तर मोडा, पण माझ्या लेकराला घेऊ नका. मला ते अजिबात आवडत नाही. मला इव्हन सखीचा वेट विचारता तेही आवडत नाही, कारण ती सगळं छान खाते. तिच्या एजप्रमाणे तिचं वेट पण छान आहे. ठीक आहे, तिचा हाडांचं वेट आहे. तिचं असं बाहेरून दिसून येत नाही. दॅट्स नॉट मीन की ती अनहेल्दी आहे. आणि जर तुम्ही वर्ड उच्चारला कुपोषित, तर माझ्या लेकराला काय कोणाच्याच बाळाला असं काही म्हणू नका. सो ते आहे. आणि आवाज बघितला आमचा, आणि हे कंटिन्यू असतं. म्हणजे मी आता घरातला हॉलमधला पसारा आवरला, लिटरली सोडून दिले. मी सकाळी तिने तो काढला की तिला दुपारी ती झोपते तेव्हा आवरते. ती दुपारी उठल्यानंतर जेव्हा ती काढते त्याच्यानंतर लिटरली मी रात्री जेव्हा ती झोपते झोळीत त्याच्यानंतरच ते आवरते. असंच कंटिन्यू असतं. म्हणून सध्या व्लॉग्स कंटिन्यू येत नाहीये, बट मी ट्राय करेन. आता घरी गेल्यानंतर असतील तिला सांभाळायला बरेच लोक, सो मी कंटिन्यू करेन. आणि बघूयात आज दिवसभरात काय काय होतं. आज मला बॅगच भरायची आहे, तुमच्यासोबत भरते. नवरा तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही, सध्या फक्त लेकीवर लक्ष आहे. बाय द वे आज आहे फ्रायडे आणि आज ना पुण्यात आणि बावधनला इथे जे ऋषिकेश शर्मा आहे, ज्यांचे तुम्ही व्हिडिओ सध्या बघत असाल, खूप गाजताय, त्यांची कॉन्सर्ट आहे आमच्या सोसायटीच्या ग्राउंडवर. इतकी जय्यत तयारी दाखवते. त्याचे तिकीट 5,500 पासून 25,000 आहे. बट आम्ही ते फुकट बघणार आहे आज. याचा आनंदच वेगळा आहे. आम्हाला फुल बाल्कनी शो आहे आज, मी तुम्हाला दाखवते. काल परवापासून इतकी तयारी चालू आहे तिथे. मॅनिटी व्हॅन्स वगैरे येत आहे, स्टेज, खुर्च्या, खूप काही आम्हाला कळतच नव्हतं काय, कारण आम्ही नाही जात अशा कधी कॉन्सर्टला, म्हणजे नाही गेलो कधी, आवड नाही त्याची. बट आज ना एवढी सगळी तयारी बघून एक्साइटमेंट वाढलेली की नक्की कसं काय होणार आहे. तुम्ही कोणी त्यांचे गाणे ऐकतात का? डू कमेंट. मी तुम्हाला बाहेरची तयारी पण दाखवते. इट इज काइंड ऑफ माझ्या घरचाच इव्हेंट आहे असा.
मला ना कधी कधी लोकांचं खूप कौतुक वाटतं. ही जी कॉन्सर्ट होते ना इथे, कालच मला कळलं की कोणाची होते. याच्या आधी फक्त तयारीच चालू होती जी काही होती ती. तर काल बेसिक तिकीट 5.5ला होतं, जे सगळ्यात महागडं होतं ते 25,000ला होतं. आज बेसिक तिकीट जे आहे ते 20,000ला आहे. आत्ताशी 3:30 वाजलेत आणि एंट्री घ्यायला त्यांनी सुरुवात केली तर डायरेक्ट जशी क्यू लागली, अशी लाईन लागली जशी मंदिराच्या बाहेर लागते. मी तुम्हाला दाखवते ते. भारी वाटतंय मला हे सगळं. तर इथे आहे ना, इथे प्रोग्राम होणार आहे. तिकडे ते बॉक्स ऑफिस जे लिहिलेलं आहे ना, कुठे गेलं, तिकडे एंट्री होते आणि ही जी ब्ल्यू गाडी ना, इथून लाईन सुरू झाली तर ते पत्रे लावलेत म्हणून एवढं दिसत नाहीये. तर ती लाईन तिथे बघताय तुम्ही कुठपर्यंत आहे, त्या सॅम्पल फ्लॅटच्या मागेपर्यंत ती लाईन सुरू आहे. आणि 3:30 वाजले आताशी, म्हणजे 3 तास आधी असे हाल आहेत. त्यानंतर काय होतंय माहित नाही. मे बी हे सगळं भरून जाणार आहे. आणि हे जे समोर दिसत आहेत हे आमचे सॅम्पल फ्लॅट आहेत. आणि ही जी बिल्डिंग दिसतीये समोरची, तिच्या म्हणजे जी क्रेन वगैरे दिसतंय ना हे वालं, तर तिथे ही आमची नवीन बिल्डिंग आहे जिथे आमचा फ्लॅट आहे. माहित नाही कधी मिळतंय ते आमचं घर आम्हाला. इव्हेंट 7 वाजता होता, 8 वाजले तरी सुरू होईना. मला वाटलं होतं तो सुरू झाला तर माझा नवरा जरा बाहेर बसेल, बट हा माणूस इथेच बसलाय आणि हे बघतोय IPL, जिथे पाऊस चालू आहे बट स्टील त्याला विराट कोहलीला बघायचंय. येस. अडचण हो, कारण मला दुसरं काहीतरी बघायचंय. काय बघून बघणार. सिरियल का होईना, कारण एक काळ होता. म्हणजे यार तुम्ही नुसतं तेच बघता, काही सासू सून भांडणं तंटे, एक विलन, ती बी बाई विलन, त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. मी पुस्तकं पण वाचते, नुसतं टीव्ही नाही बघत, पण मला बघायचं असतं कधी कधी. बाय द वे, हे जे IPL आहे ना, मी इतकी क्रेज होतं ना मला IPLचं. मला आठवतं एकदा RCB वर्सेस सनरायझर्स हैदराबाद होतं बघ तेव्हा ते ते म्हणजे आता काय ते नाव चेंज झालं ना. कोण तो वॉर्नर त्यांचा कॅप्टन होता तेव्हा ती मॅच होती. तेव्हा माझा इलेक्ट्रिकल बॅक होता 2 टाइम. तो पेपर होता दुसऱ्या दिवशी, तरी पण मी ती मॅच इतकी जीव तोडून बघितली होती. आणि एकदा अशीच मुंबई इंडियन्स पण जिंकली होती, ती पण मॅच माझ्या पेपरच्या आदल्या दिवशी होती आणि मी एकदम जीव तोडून अभ्यास नव्हता झाला तरी बघितलेली होती. आणि आता मला मी ते स्कोअरबोर्डकडे पण बघत नाही. आय नो माझा इंटरेस्ट नाही आहे त्याच्यात, म्हणून काय खूप मोठा IPLला फरक नाही पडणार आहे. बट एवढंच आहे, मुंबई इंडियन्स जिंकायला पाहिजे अशी आतून असतं. बट आता मॅच पाहिजे तसं काही राहिलेलं नाहीये. यावेळेस कोहली जिंकायला पाहिजे. इस बार भी मुंबई ते हे चुकीचे लोक असतात जे पक्ष बदलू लोक आहे. मग तुम्ही उगाच सपोर्ट नाही. मुंबई संपला आता. रोहित शर्मा गेला तेव्हापासून मुंबई इंडियन्स काही अर्थ नाही राहिला. स्टील मुंबई इंडियन्स जिंकेल असं असे बदलू लोक असतात, असे काय असतात ते. असं एक माणसाने असं एकनिष्ठ पाहिजे प्रत्येकाच्या सोबत. असो जे काही असो, मी हा पाऊस बघायला तयार आहे, बट मला टीव्ही बघू द्यायला तयार नाही. असा तुमचा दादा आहे आणि तिकडे दादाची लेक सखी. आम्हाला तर इतकं हे चढलंय ना त्या खुर्चीवरनं वरती चढायचं. काल पडली इथून, बट स्टील सखी ते सोडे ना. आणि आज फ्रायडे नाईट आहे आणि आज मला काहीच स्वयंपाक करायचं नाही. मी त्याला म्हटलं तुला काय मागवायचं ते मागून घे, मी माझ्या लेकीचं सोडून काहीच स्वयंपाक करणार नाही. माझी लेक बघा कोण म्हणतं सखी शांत आहे. हे कंटिन्यू चालतं. आणि ती इथे नाही पडत, ती इथून अशी पळत तिथे मग उडी मारायचा ट्राय करते. त्यातच काल ती पडली. आणि ती खुर्ची मी बाहेर नेऊन ठेवली, किचनमध्ये नेऊन ठेवली, कोपऱ्यात नेऊन ठेवली, लोटून घेऊन येते आणि तिथे लावते ती. बट ठीक आहे, असं ऍक्टिव्ह बाळ पण पाहिजे. असं पडून राहिलं असतं तर मी पण म्हटली असती की तिला काय घेणं देणं नाही, तिला टीव्ही पाहायचा आहे, तिला तेच खेळायचं आहे. असं मी हे सांगत होती की आज मला काहीच करायची इच्छा नाही. आज मला कधी नव्हत असं बर्गर खायची इच्छा झाली आहे. बर्गर आणि ते कोक असं मला कॉम्बिनेशन आज हवं आहे. तसं मी निखिलची खूप बचत केली आहे. मी अजिबात ती कॅफे टाईप नाही आहे जी बाहेर जाऊन कॉफी पिते किंवा त्याच्यामुळे मला जाता येत नाही. त्याचं काय, मी तुला कधी अडवलंय? आपण तुझं असं राहतं ना, यार मी काय करू तिथे येऊन. मला नाही आवडत. मी ती पिझ्झा बर्गर वाली पर्सन नाही. बट आज माहित नाही का माझ्या कॅफे मध्ये फक्त पिझ्झा बर्गर नाही, मी कॉफी पण नाही घेत रे. मला नाही आवडत ते एन्व्हायरमेंट एवढं, त्याच्यामुळे मी नाही जात. मला असं ते वाईट पाहिजे का नाही तिथं काहीतरी भारी असं. आम्ही गरीब लोक आहे बाबा. माझ्या माहेरच्यांनी माझ्या असं काही लाडच नाही केलं, त्याच्यामुळे मला माहितच नाही. माझ्या बाप्पा मला रोज घेऊन जायचे ना. आमचं एक झाड होतं, आम्ही तोडलं का तात्या लगेच गाडीवर बसायचे मला घेऊन जायचे. अरे काय, तुम्ही मोठे लोक आहे, आम्ही गरीब लोक आहे बिचारे, त्याच्यामुळे आम्ही कसं काही जात नाही. मुळात मला आवडच नाही. आम्ही कॉलेजला असताना पण असं खूप काही असं
नव्हतो जात. लग्नाआधी मी असा जायचो ना प्रत्येक ठिकाणी, मला लोक विचारायचे यार कुठं हॉटेल कुठं काय. आता असं झालंय ना, मी नाही अडवलंय तुला, कधीच नाही अडवलं अडवलंय. नाही, पण मग आता कोविड आलं, हे आलं ते आलं, जाणंच बंद झालं बाहेर. बंद नाही झालं, दादा जातो मित्रांसोबत, आता परवा पण गेला होता, त्याच्या आधी पण गेला होता. ही डोंट केअर मी त्याच्यासोबत येते नाही येत, त्याच्या जीवाची मुंबई तो करतो, मीच कुठे जात नाही. आणि मी खूप कमी खर्चिक आहे. पार्सल दाखव आज आलेली 300 रुपयाचे ड्रेस मागवले आणि कधी न अरे 300 10 मागवले तरी ते 3000 रुपये राहतात ना. ठीक आहे ना, 10 दे 3000 ते जाऊ दे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी कधीच अशी ऑनलाईन शॉपिंग करत नाही, बट मला मागच्या 10-12 दिवसात तो जो ब्लॅक डॉलरचा ड्रेस आहे ना, इतक्या जणांनी लिंक मागितली, म्हणजे मी सांगून सांगून थकले की मी तो ऑनलाईन नाही घेतलं. त्याच्यानंतर मी ऑनलाईन कपडे बघायला लागली की उद्या काय घेतलं, लिंक मागितली तर हवं काहीतरी हातात. असं बघता बघता 300-350च्याच रेंजचे मी 10 ड्रेस ॲड केले होते, कारण मला डेली यूजला हवे होते. इथे मला असं झालं होतं, इथे सगळे माझे फिडिंगचे ड्रेस होते, बाकी सगळे ड्रेस माझे सिन्नरला नाशिकला ठेवलेले होते मी. इथे खूप कमी ड्रेस होते, मला घरी वापरायला हवे होते, म्हणून मी एकदम साधे ऑर्डर केले आणि निखिलच्या न कळत केलेले. आणि आज एकाच दिवशी ते 10च्या 10 ड्रेस आले. सो निखिलला असं झालं की काय चालू आहे तनु तुझं, तुझे कधीच असे पार्सल बिर्सल येत नाही ऑनलाईन, म्हणजे कपड्यांचे नाही असं तुला माझ्यासाठी नाही दिसत का काही कधी? माझी तेवढी ऐकत नाही. झालं का आलं का लगेच, झालं का गरीब लगेच? मी खूप गरीब, माझी तेवढी आई तुला घेऊन द्यायची, माझी तेवढी ऐपत नाही. मी जॉबलेस आहे आता. असाच जातो आमचा शुक्रवार, थोडा निम्मत आम्ही भांडतोच. मला कॉन्सर्ट बघायचा. हा कॉन्सर्ट झालेत की म्हणजे ते 7 वाजता निखिल असा तर मी मस्त बघणार. मला हे माहित नव्हतं, तो म्हणजे माहित होतं पण तो एवढा जास्त लोकांना आवडत असेल हे मला नव्हतं माहिती. म्हणजे माझ्या इतक्या मित्रांनी मला आणि मैत्रिणी मला विचारलं ना की यार खरंच तो इथं आलाय का, तुमच्या इथं आलाय का, म्हणजे मी घरी नाही आलाय ना, बाहेर आलाय. हे झालं म्हणजे असं मला असं वाटलं यार खरंच. म्हणून भाऊ 7 वाजता असं मस्त बाहेर असा पॉपकॉर्न बिपकॉर्न घेऊन बसणार होतं, बट 8 वाजले अजून काही, म्हणजे गर्दी पूर्ण हाऊसफुल झालेलं आहे, बट तिथे आलेले नाही आहेत ते, मे बी किंवा लेट काय असेल त्यांचं माहित नाही. चालू करतील आता आम्ही आपल्याला विचारू, आम्ही कधी जातच नाही अशा गोष्टींना. पिक्चरला हा माणूस मला लिटरली कधीतरी घेऊन जायचा, सखी आल्यापासून तर शक्यच नाही. त्याच्या आधी पण जे पिक्चर आहे ना, मी निखिलच्या इतक्या रावण्या करून निखिल चल रे निखिल मला बघायचं आहे. 3 तास कोण बसेल यार तिथे पिक्चरला, त्यातल्या चांगले निघाले 3 तास कोण बसेल अरे मॅच बघायला. मॅच इथे घरात आहे, तिथे पैसे देऊन जातो तिथं. पण मी ती पॉपकॉर्न घेण्यावाली नाही ना. मी सखीला घेऊन जाणार आहे कॉन्सर्टला, एवढा आहे. मागे राहू आम्ही उभे, पण घेऊ आम्ही आमच्या हिशोबाने. अरे बेटा जायचं ना आपल्याला, तुला यायचं असलं तू पण येऊ शकते. सगळं लेकीसाठी आजकाल. सो असंच काहीतरी चालू आहे, मला तुम्हाला ते दाखवायचं होतं बट ते सुरूच होईना. आणि ही मॅच मला टीव्ही बघू देईना. आता आय्या म्हण, आय्या नाही काय नाही म्हण, आय्या नाही सगळी फटका देव मम्माची पी घे, मम्माची पी घे. नाही पप्पाची इतका चोंबडे बरं ना सखीचा निखिलकडे, बाप रे. ती माझ्याकडे येत सुद्धा नाही, तिला इतका तिचा पप्पा लागायला लागला आता. कौतुक नको करू आता, ते व्हिडिओत पुन्हा असं दिसतं की सगळं तुझ्या पप्पाच करतो असं काही. मी ते तुम्हाला दाखवून बघतच व्हिडिओ एंड करायला. खूप दिवसांनी मी ब्लॉग करतेय. ॲक्च्युली मी नवीन ब्लॉग सुरू केला आणि तेव्हा मी खूप इंटरेस्ट घेऊन करायची. आता मला तसं वाटतंय, ॲक्च्युली मला डेली ब्लॉग दाखवायचं असं कंटाळायला लागलाय. मला असं इंटरेस्टिंग काहीतरी करायचं आहे, करेल पण मी बी घरी गेल्या रेग्युलर ब्लॉग सुरू पण होतील. बट आता हे जे आहे ते तुमच्यासाठी, कारण मला खूप जणांच्या मेसेज आले की काही लॉंग व्हिडिओ नाही आलाय 4-5 दिवसापासून, आणि आज होता पण वेळ, तर म्हटलं करूयात शूट. बाकी आता ते बघून मग आपण पुढचं बोलूयात. आणि बघूयात नवरोबा मला काय ऑर्डर करून देतोय खायला. ते त्याच्याकडे सुडेस्को आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला झोमॅटोवर पैसे घालायची अजिबात इच्छा येत नाही. तो GST प्लॅटफॉर्म फी, स्वतःचे पैसे जाणार असले ना तुला काहीच नकोय, तर माझे गेले ना तुला सगळं पाहिजे तसं समज. सुडेस्को मधले मला काय वाटत नाही, तर मला ते प्लॅटफॉर्म फी, GST आणि हे डिलिव्हरी फी द्यायची अजिबात इच्छा होत नाही. त्यापेक्षा असं वाटतं घरीच करून खावं. असं मला लेकीला खाऊ घालायचं आहे आधी. स्टे ट्यून. एखादा ना दिवसच खराब असतो. आज
माझं मी ते बर्गर नाही, मी ते चायनीज ऑर्डर केलं, वाईट आलं. निखिलनी कोळंबी भात नेहमी जिथून ऑर्डर करायचा तिथून केला. नाही 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 नाही. मी कोळंबी भात ऑर्डर केला, मला वाटलं तो मसाले भात सारखा आहे जसं आपण कोकणात खाल्लं तसं. हा, बट तो आळणी भात आला आणि पचकावून गेला. अगं बाई थांब ना, गारू दे ना. आणि ही आमची बाई, हिचा मी 3रा ड्रेस बदलला आतापर्यंत आणि तो पण तिने खराब केलाय. आणि आज सखीला पण काय अशी खायची खूप जास्त इच्छा नाही. आता दूध प्यायला रडती काय माहिती, त्याने तिचं पोट भरेल की काय. 2 मिनिटं राणी. म्हणजे मॅच पण नाही झाली आणि आम्ही खायला जे काही मागवलं होतं ते सगळं विचित्र आलं. याच्यापेक्षा मला असं वाटलं की खिचडी टाकली असती तर बरं झालं असतं. बट असो, संपला दिवस. काय रे होत आहे कभी कभी मॅच झाली वाटते सुरू. 1 मिनिटं ना राणी. तर असा काही होता आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आणि माझी लेक बघा तुझ्यासाठी केवढी रडरड करतीये. मी प्रेग्नन्सीमध्ये दुधाकडे बघितलंही नाहीये आणि आयुष्यात कधी दूध पिलंही नाहीये. मला चहा पण नाही करतात, मला दुधाचं ते नाही होत. आणि माझी लेक इतकी का रडते त्या दुधासाठी मला कळतच नाहीये. आणि निखिल पण काय असं फॅन नाही दुधाचं, कारण निखिल पण नाही घेत कधी. बट सखी घेतीये. राणी 1 मिनिटं थांब. तिला ते गार व्हायची पण तिला हे नसतं. असो, असा काय होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. लवकरच भेटूया आता नाशिक सिन्नरच्या सिरीजमध्ये जी 2-3 दिवसात सुरू आहे. तोपर्यंत बाय.